इचलकरंजीजवळ कबनूर इथं देशभक्त रत्नाप्पांना कुंभार चौक परिसरात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं बांधलेल्या दुकान गाळ्यात वीज जोडणी केली आहे। या प्रश्नी सहाय्यक अभियंता गौस मुल्ला, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कदम यांच्यावर कारवाईची मागणी कबनूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। या प्रश्नी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना संतप्त पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरलं। कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिलाय। इचलकरंजीजवळ कबनूर इथं रत्नाप्पांना कुंभार चौक परिसरात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं दुकान गाळे बांधले आहेत। या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याच्या कारणावरून ते गाळे काढून घेण्याच्या सूचना केल्या। मात्र ग्रामस्थांचा विरोध असतानाही त्या गाळ्यांमध्ये वीज जोडणी केल्याची बाब आढळल्यानं आमदार आवाडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणचं कार्यालय गाठलं। ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करूनही बेकायदेशीर जोडणी केल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता गौस मुल्ला, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कदम यांच्यावर कारवाईची मागणी करत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। बेकायदेशीर वीज जोडणीबाबत फौजदारी करण्याची मागणी कार्यकारी अभियंता राठी यांच्याकडे केली। दरम्यान याबाबत चौकशी करण्याची ग्वाही राठी यांनी दिली। यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, मधुकर मणेरे, सागर कोले, अजित खुडे, अनिल साळुंखे, धनाजी देवकर, बबन केटकाळे, बाळासाहेब माने, विनायक बचाटे, सौरभ स्वामी, सतीश परीट उपस्थित होते।